डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जे काही घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि वैद्यकीय क्षेत्रात एकच भूकंप घडवून आणला। सत्तेच्या नशेत चक्क एका लोकप्रतिनिधीने महिला डॉक्टर आणि नर्सेसवर हात उचलला। व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होतोय, कदाचित तुम्ही पण पाहिला असेल, ज्यात नगरसेवक आणि त्यांचे कर्मचारी किंवा सोबतचे जे कार्यकर्ते ते तिथे मारहाण करताना दिसतात। आज आपण या प्रकरणाचा असा कच्चा चिठ्ठा काढणार आहोत जो पाहून तुमचे डोळे पांढरे होतील। एका बाजूला नर्सेसचा तो रडतानाचा व्हायरल व्हिडिओ, तर दुसऱ्या बाजूला थेट विधानसभेत उमटलेले त्याचे तीव्र पडसाद। पण या संपूर्ण कहाणीत पोलीस प्रशासनाचा एक असा धक्कादायक दुटप्पीपणा समोर आलाय ज्यावर ऐकून तुम्हाला पण संताप येईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या सत्तेच्या माजाचा आणि सिस्टमच्या नाकर्तेपणाचा बुरखा टराटरा फाडणार आहोत। तर मित्रांनो, सोशल मीडियावर तुम्ही जो मारहाणीचा व्हिडिओ पाहिला ती तर फक्त हिमनगाची एक टोक आहे। खरी कहाणी सुरू होते 6 जुलै 2026च्या त्या काळ्या संध्याकाळी। डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळीत होता, रस्त्यांवर पाणी साचलं होतं। अशा वातावरणात साधना कारंडे नावाची एक आई आपल्या अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या गर्भवती मुलीला घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयात पोहोचते। सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान त्या रुग्णालयात दाखल होतात। मुलीची प्रकृती इतकी नाजूक होती की तिला तात्काळ उपचारांची गरज होती असं तिच्या आईचं म्हणणं आहे। पण सरकारी रुग्णालयाची वर्षानुवर्षांची तीच रडगाणी होती की बेड उपलब्ध नाहीये। त्या माऊलीने डॉक्टरांना विनवण्या केल्या, पाया पडते, बाहेर पूरस्थिती आहे, रस्त्यांवर पाणी साचलंय आणि दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला आम्हाला अनेक तास लागतील असं मुलीच्या आईचं म्हणणं आहे। माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिची डिलिव्हरी इथेच करा। रुग्णाच्या आईचे थेट आरोप डॉक्टर्सवर आहे की आम्ही डॉक्टरांच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वारंवार पाया पडलो, पण डॉक्टरांनी आम्हाला साफ नकार दिला आणि थेट मुंबईच्या सायन रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला। मला सांगा, ज्या गरीबाची खासगी रुग्णालयात जाण्याची आर्थिक क्षमता नाही त्याने भर पावसात तुंबलेल्या पाण्यात आपल्या मरणासन्न मुलीला घेऊन सायन पर्यंत कसं जायचं? तासनतास ती मुलगी तशाच अवस्थेत तिथे पडून होती। शेवटी हतबल झालेल्या कारंडे कुटुंबाने आपल्या भागातील वजनदार लोकप्रतिनिधी म्हणजेच शिवसेनेचे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकन्या म्हात्रे उर्फ दादा यांना फोन लावला। आपल्या मतदाराचा फोन आल्यावर रमेश म्हात्रे यांच्या समर्थकासह रुग्णालयात धडकतात। तिथे आधीच तणावाचं वातावरण होतं। म्हात्रे यांनी डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली की यांना उपचार का मिळत नाहीये, बेड का उपलब्ध होत नाहीये, आणि विशेष त्यांचा मूळ जोर ज्या गोष्टीवर होता की तुम्ही माझा फोन का उचलला नाही। आणि इथूनच पुढे तो धक्कादायक प्रकार घडला ज्याने माणुसकीला काळीमा फासली। शब्दाने शब्द वाढला। डॉक्टरांचं म्हणणं होतं की मुदतीआधी प्रसूती होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता। आता दोन बाजू समोर आल्या। डॉक्टरांचं म्हणणं वेगळं आणि मुलीच्या आईचं म्हणणं वेगळं, पण नगरसेवकांचा पारा चढला होता। त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट डॉक्टरांच्या केबिन मध्ये धुळगूस घालायला सुरुवात केली। काही सेकंदातच तिथे अररावी, दमदाटी आणि थेट धक्काबुक्की सुरू झाली। तिथल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसला जीवे मारण्याची धमकी दिली गेली असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे। त्यानंतरचा जो व्हिडिओ समोर आला तो मन हेलावून टाकणारा होता। रुग्णालयातील परिचारिका आणि नर्सेस डसाडसा रडत होत्या। एक नर्स अत्यंत संतप्त होऊन विचारत होती की आम्हाला जनावरासारखं मारलंय, ही माणसं आहेत का? तुमच्या स्वतःच्या मुलांवर असा प्रसंग आला असता तर तुम्ही सहन केलं असतं का? या प्रकरणाची भीषणता पाहून वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली। सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने थेट प्रशासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला की जर आरोपींना अटक झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन पुकारलं जाईल। चौफेर टीका होऊ लागल्यावर आणि पोलिसांचा दबाव वाढू लागल्यावर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एक पत्रकार परिषद घेतली।
तिथे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. त्यांनी मीडिया समोर आपली भूमिका मांडताना दावा केला, मी महिला डॉक्टरवर हात उचलला नाही, मी हात उगारल्याचे आरोप फेटाळून लावतोय. ती तरुणी माझ्या मुलीसारखी आहे, विशेष म्हणजे ती दलित आहे, त्याचा मला अभिमान आहे. मला महिलांवर हात उचलण्याची शिकवण नाही. आम्ही जेव्हा रुग्णांची तक्रार सांगत होतो तेव्हा त्या मॅडम सतत दूरध्वनीवर म्हणजे फोनवर बोलत होत्या, आमचं ऐकत नव्हत्या, म्हणून मी फक्त त्यांच्या हातावर फटका मारला आणि फोन बाजूला करायला लावला. म्हात्रे साहेब, मी फक्त हातावर फटका मारला हा न्याय कोणता? एका सरकारी महिला अधिकाऱ्याच्या डॉक्टरच्या हातावर फटका मारण्याचा, तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? पहिली गोष्ट ही, महिलांवर हात उचलायचा नाही ही तुमची शिकवण असेल तर मग हा हातावर मारलेला फटका काय तुमच्या सत्तेचा माज दाखवत होता का? तुम्ही तिला मुलीसारखं मानता आणि तिच्याच अंगावर हात टाकता, हा कसला तुमचा सत्तेचा माज? तिथल्या नर्सेस आणि महिला डॉक्टर्स स्वतः रडून सांगतायत की त्यांना जनावरासारखं मारलं गेलं आहे आणि तुम्ही स्वतः सांगताय की मी हातावर फटका मारला. यावरूनच सिद्ध होतं की दोषी तुम्ही आहात. आता या कथेतील सर्वात मोठा आणि संतापजनक ट्विस्ट बघा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी काय केलं माहितीये? पोलिसांनी या प्रकरणात सांगितलं की 5 आरोपी आहे. त्यातले एक रमेश म्हात्रे, त्यातल्या 3 आरोपींना यांनी अटक केली, पण जी स्त्री तिथे आली होती ती आणि रमेश म्हात्रे या दोघांना यांनी सोडून दिलं. म्हणजे ज्या रमेश म्हात्रे यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांनी महिला डॉक्टरच्या हातावर फटका मारला, त्या मुख्य आरोपी रमेश म्हात्रेला पोलिसांनी हात नाही लावला, त्यांना सोडून दिलं, त्यांना अटक झाली नाही. ते अजूनही मोकाट फिरताय का? कारण तो सत्ताधारी पक्षाचा एक नगरसेवक आहे म्हणून. सामान्य कार्यकर्त्यांना जेलमध्ये सळवायचं आणि मुख्य नेत्याला, ज्याने महिला डॉक्टरवर हात उचलला, त्याला सत्तेचं कवच द्यायचं, हा कुठला न्याय? पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? जर स्वतः व्यक्ती मान्य करतोय की त्याने फटका मारला तर त्याला अटक करायला पोलीस कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत? हा वाद आता थेट मुंबईच्या विधानसभेत पोहोचला आणि विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करायला सुरुवात केली. शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी हा विषय थेट सभागृहात उचलून धरला. ते म्हणाले की सरकारी रुग्णालयात महिला सुरक्षित नाहीत. जर डॉक्टर आणि परिचारिकांना अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाचे लोक मारहाण करणार असतील तर आरोग्य सेवा कशी चालणार? तर दुसरीकडे संजय राऊत यांनी तर थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगावं. गृह खातं हे ते स्वतः चालवत नसून कुणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि दिल्लीतील संबंधित लोक या गुंडगिरीला पाठीशी घालत आहे. हे फडणवीस यांनी समोर येऊन सांगायला हवे. या राजकीय वादळामुळे सत्ताधारी बॅकफुटवर आले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, पण प्रत्यक्षात काय होतंय? 3 लोक पकडले गेलेत आणि मुख्य आरोपी अजूनही बाहेर आहे. मित्रांनो, आज या प्रकरणात सामान्य कार्यकर्त्यांना अटक झाली असेल, पण जोपर्यंत महिला डॉक्टरवर हात उचलणाऱ्या त्या मुख्य नगरसेवकाला रमेश म्हात्रेला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही. सत्तेच्या नशेत धुंद होऊन महिला भगिनींवर हात उचलणं कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही आणि हे आपण सहन करणार नाही. जर स्वतः डॉक्टरच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा? आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणात मुख्य दोषी रमेश म्हात्रेच आहे की नाही? आणि पोलिसांनी त्याला अजूनही अटक का केली नसेल? सिस्टीमच्या या दुटप्पीपणावर आणि नेत्यांच्या या अरेरावीवर तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही सत्तेची मस्ती उतरवण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल
तर आताच लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्वलंत, धाडसी आणि निर्भीड विश्लेषणासाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, धन्यवाद.